अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. अजितराव, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या आधीची जी सुसाइडल नोट आहे हातावरची, त्या हातावरच्या कहाणीमध्ये एक खासदाराचा उल्लेख होता. कदाचित आम्ही कुणी तिथं त्याच्याबद्दलचा किंवा कुणालाही त्याचं नाव घेण्याचा प्रश्न नव्हता, ते तपासातला भाग होता आणि तिथं डिफेंड करण्याचा तुम्हाला तो अधिकार होता. पण आता जे समोर येत आहे ते अतिशय गंभीर आहे. या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांवर कशा प्रकारे अत्याचार झाले हे आता समोर येऊन सांगितलं जात आहे. दोन मुलींनी आणखी दुसऱ्या त्यांनी सुद्धा नोट लिहिली आणि सांगितलं की आम्हाला यांच्यामुळे माजी खासदार असलेल्या निंबाळकरांमुळे जीव देण्याची वेळ आलेली आहे. तिकडे राठोड नावाचं एक मुकादम आहे, त्यांनी सांगितलं कसं छळलं त्या सगळ्यांना. अजूनही तुम्हाला वाटतं का की तुमचे खासदार निर्दोष आहेत? विलासजी, एक तर ते खासदार नाहीयेत, माजी खासदार आहेत. माजी खासदार. याच्यामध्ये मी परवाला सुद्धा सांगितलं होतं त्यावेळेला उबाठाचे अधिकृत नसलेले महाराष्ट्रामधले प्रवक्ते तिथे होते. माझी एक हात जोडून विनंती अशी आहे की या विषयामध्ये त्या आमची जी ताई मरण पावली आहे त्या डॉक्टर भगिनीच्या कुटुंबियांना मानसिक त्रास होईल अशा पद्धतीच्या गोष्टी सार्वजनिक करून किंवा त्यांची चर्चा करून त्या कुटुंबाची मीडिया ट्रायल आता करू नका, अशी सगळ्यांना ते हात जोडून विनंती. दुसरा भाग याच्यामध्ये सरकार कोणाचंही असो विलासजी, एक अत्यंत खात्रीने सांगतो, मी आज या विषयावरती गृहमंत्री महोदयांशी सुद्धा बोललेलो आहे आणि आता काही वेळापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, अधीक्षकांशी, सगळ्यांशी या विषयावरती अत्यंत बारकाईने माहिती घेऊन मी चर्चा केलेली. बरं, काय म्हणाले ते जरा सांगा आम्हाला सविस्तर. अधिकाऱ्यांचं म्हणणं काय? कारण ते काय मीडिया समोर येत नाही, यायला पाहिजे खरं तर त्यांनी. हा बोला. नाही, ते वेळोवेळी माध्यमांनाही माहिती देत आहेत, तसा काही विषय नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे आता ताई याच्यामध्ये मला खरोखर सांगायचं, ठीक आहे मर्डर झाले वगैरे तुम्ही आरोप करा, काही विषय नाही. याच्यामध्ये आपलं सरकार असताना सुद्धा एका पोलीस अधिकाऱ्याने वरळीला रेप केला होता. आता ह्या ज्या घटना आहेत, हा गृह आपण संवेदनशील असलं पाहिजे. त्यांचं सरकार असताना आणि ह्यांचं नाही हे सरकार असताना हे काय बोलणं? आपण ह्या मुद्द्यावर बोलू, तेव्हा बोललो. मी माझ्या नोट मध्ये सांगितलंय पोलीस यंत्रणेला हाताशी धरून वसुली कांड कसं केलं जातं महाराष्ट्रात हे माहित नाही का? महाराष्ट्राला माहित आहे, पण ते थांबलं पाहिजे का नाहीये? नाही, हा जाब विराजी, मला एक तर सगळ्यात पहिले महत्वाचं सांगायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये सरकार कुणाचंही असो, कुणीही म्हणजे आम्ही कुणीही राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणारे कुणीही याचं समर्थन करू शकत नाही. पोलीस असो, कुठलाही अधिकारी असो, म्हणजे हे आपला मास दाखवतात, वेळोवेळी मॅट मध्ये जातात, बाकीच्या तर गोष्टी करतात, पण राजकीय व्यवस्थेतला कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, प्रशासनाला स्वतःसारखं सरळच ठेवलं पाहिजे, ते आम्ही ठेवतोच. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, गृह मंत्रालय कुणाच्याही अखत्यारीत असलं, या घटना ज्या आहेत या जो माणूस करतो त्याचं उत्तर निश्चितपणे गृह मंत्रालय द्यावं लागतं. आणि ही घटना प्रचंड संवेदनशील आहे, याचं राजकारण करू नका, माझी एक विनंती. आता पोलिसांनी काय सांगितलं ते मी सांगतो. दोन्ही आरोपींना वेगवेगळं बसवून या विषयामध्ये चौकशी केलेली आहे. याच्यामध्ये राजकीय सहभाग आहे का? जसं आमचे सहकारी मित्र आणि ताई महबूबभाई आणि सुषमाताईंनी सांगितलेलं आहे, ताई माजी खासदार याच्यामध्ये जर दोषी असतील, माजी खासदारांचं काही याच्यामध्ये देणं घेणं असेल, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठेही न्यायाधीशाच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न केला नाही. ताई, याच्यामध्ये डीव्हीआर ताब्यात घेण्यात आलेला आहे. ज्या वेळेला या डॉक्टर इथं आल्या त्या स्वतःहून आल्या का? त्यांनी आपली ओळख तिथं दिली का? त्या तिथं असेपर्यंत, त्या रूम मधनं बाहेर येईपर्यंत तिथं काय झालं त्याचा डीव्हीआर आपल्या ताब्यामध्ये आहे. आपण एक लक्षात घ्या की पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आहे तो असेल, तिथल्या डीव्हीआर मध्ये काय आलं ते असेल, या दोन्ही आरोपींच्या जबाबामध्ये काय ते असेल, ते सगळं सार्वजनिक डोमेन मध्ये असणार आहे. त्याची माहिती कुटुंबियांना सुद्धा दिली जाणार आहे. त्याची प्रक्रिया फक्त पूर्ण होऊ देत. महबूबभाई, तो जो पीएम रिपोर्ट दिला नाही वगैरे असं काही नाही. मी जिल्हा शल्य चिकित्सकांशी बोललो, ते म्हणले साहेब आम्ही ते असं काही कोणाला दाखवायचं नाही, असं करूच शकत नाही, तो सार्वजनिक आहे. त्यांनी आणि आम्ही त्यांच्या कुटुंबाला निश्चितपणे दाखवू. याच्यामध्ये विलासजी, मी आपल्याला सांगतो, विरोधक राजकारण शोधतील, पण हा खूपच भयानक विषय आहे की एखाद्याला भयानक विषय आहे हा. भयानक विषय आहे हा. तिच्या एकट्या पुरता नाहीये.
अजितराव Overall. हा अशा अनेक लोकांचा फक्त आहे, माझं मी अशा पहिल्या अनेक दिवशी लोकांचा सुद्धा आहे, एक म्हणून म्हटलं हा होतं विषय अतिशय गंभीर आहे. की या भगिनीनं हम्म. अशा पद्धतीचा कोणीतरी शारीरिक छळ करतंय अशी तक्रार जर दिली असती, त्या स्वतः क्लास 1 अधिकारी होत्या, इमिजिएट इफेक्ट त्याच्यावरती ऍक्शन झाली असती. हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या भगिनींनी अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही मनात किंतु परंतु ठेवू नका. काही त्रास होत असेल जवळच्या कुणाला तरी सांगा, पोलिसांना सांगा. तुम्हाला भीती वाटत असेल तर कुणाला ठीक आहे. तरी विश्वासात ठीक घेऊन आहे. तुम्ही सांगा. कारवाई अजितराव, होईल. आता इथे अजितराव, पीडित मुलीच्या ज्या आई बसल्या आहेत, ताई, अजितराव, तुमचा खूप विषय सांगा. खूप धन्यवाद तुमचे, सरकारकडून मनापासून संवेदनशीलता आभार आम्ही तुमचे. ऐकू आणि त्याच्यावर कारवाई तुमच्यावर करू. अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल तर पुढे या आणि सांगा, असं तुम्ही सांगताय महाराष्ट्राला.